रिलॅक्स्ड बसायचे. अंग सैल सोडायचे. खांदे सैल सोडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. दोन्ही हात मांड्यांवर, तळवे उघडे व आकाशाकडे करायचे आहेत. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घे. हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. स्वतःला काचेच्या पारदर्शी बॉलमध्ये बघा. हे तुमचे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे. तुम्ही त्यात बसलेले आहात. तुम्ही व हा बॉल पांढऱ्या प्रकाशाने भरलेला आहे. त्यावर जांभळ्या रंगाचं आवरण आहे व सोनेरी रंगाची त्याला कडा आहे. प्रार्थना करा. हे चेतना शक्ती, ह्या ध्यानामध्ये, हीलिंग प्रोसेसमध्ये मी सर्व स्तरावर सुरक्षित राहत आहे. त्याकरता तुमचे दिव्य शक्तीचे हे सुरक्षा कवच तुम्ही मला प्रदान केले आहे, म्हणून मी तुमचे आभार मानते. आकाशातून खाली तुमच्या दिशेने तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे पहा. हे तेजस्वी प्रकाश किरण तुमच्या माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे शरीरात घ्या. तुमचे संपूर्ण शरीर ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. माकडहाड, तिथे आपलं मूलाधार चक्र आहे. तिथून खाली खोलवर हे प्रकाश किरण जमिनीमध्ये जात आहेत असं बघा, जशी झाडांची मुळे जातात. ज्यामुळे जेव्हा जेव्हा आपण टॉक्सिन्स बाहेर टाकणार आहोत, ते धरणी मातेच्या माध्यमातून ब्रह्मांडात विलीन होणार आहेत. जसजसे तुमचे शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरत आहे, तसतसे चेतना शक्ती त्यामध्ये स्वास्थ्य, संतुलन प्रस्थापित करत आहे. जिथे जिथे असंतुलन असेल, बेचैनी असेल, कदाचित तिथे वेदना जाणवतील, ताण जाणवेल, तणाव जाणवेल. तो भाग हिरव्या रंगाने भरून टाका. तिथे स्वस्थ वाटत आहे अशी कल्पना करा. आता तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या किडनीजवर केंद्रित करा व जे जे जेनेटिक्स आहेत, गुप्तांग आहेत, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. हा संपूर्ण भाग पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरला आहे असं बघा. चेतना शक्तीला प्रार्थना करा. हे चेतना शक्ती माझ्या किडनी आणि माझे सर्व गुप्तांग याच्यातील जी जी नकारात्मकता आहे, ती शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. त्याकरता ही प्रकाश शक्ती पाठवा. त्या प्रत्येक श्वासाबरोबर पांढऱ्या रंगाची तेजस्वी प्रकाश शक्ती शरीरात घ्या व श्वास सोडताना धरणी मातेच्या माध्यमातून ब्लॅक कलरची निगेटिव्ह एनर्जी, टॉक्सिन्स ब्रह्मांडात विलीन होत आहेत असं बघा.
जसजसे तुमच्या किडण्यांचे हिलिंग होत आहे, तसतसे तुमच्या शरीरातील जलतत्व सुद्धा संतुलित होत आहे. आता श्वासावाटे गुलाबी रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या व तुमच्या किडनीज ह्या गुलाबी रंगाने भरून टाका. तुमची गुप्तांग गुलाबी रंगाने भरून टाका. जसजसे तुमचे हे अवयव गुलाबी रंगाने भरत आहे, तिथली जी काही अशांती आहे ती शांतीमध्ये परिवर्तित होत आहे. भावनिक असंतुलनामुळे जे जे असंतुलन ह्या अवयवांवर निर्माण झालेले आहे ते संतुलित होत आहे. शांती व प्रेमाने हे अवयव भरून जात आहे. आता तुमच्या किडनी व गुप्तांग सोनेरी रंगाच्या प्रकाशाने भरा. श्वासावाटे सोनेरी रंग शरीरात घ्या. जसजसं सोनेरी रंगाने हे अवयव भरत आहे, तसतसे किडण्यांचे, गुप्तांगांचे जे जे काम आहे ते संतुलित पद्धतीने सुरू होत आहे. वेळोवेळी कोणी कोणी ज्या टीका केल्या आहेत, जे काही अपयश आयुष्यात आतापर्यंत आलं आहे, त्यामुळे जे जे भावनिक असंतुलन निर्माण झालं आयुष्यात, ज्यामुळे ह्या अवयवांचे कार्य बिघडले, ते सर्व काही संतुलित होत आहे. स्वतःचाच स्वतःवर आलेला राग, इतरांनी केलेल्या टीकेला उत्तर न दिल्यामुळे निर्माण झालेली अशांती, बेचैनी, अस्वस्थता सारं काही शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन होत आहे. शांत वाटत आहे. कळत नकळत अपरिपक्व वागणूक जी आपल्याकडून होत असते, लहान मुलांसारखे चुकीच्या पद्धतीने
एखाद्या गोष्टीला रिॲक्शन दिली जात असते. त्यामुळे निर्माण झालेले असंतुलन शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन होत आहे व संपूर्ण संतुलन इथे प्रस्थापित होत आहे. आता तुमचे हे अवयव हिरव्या रंगाच्या प्रकाश शक्तीने भरा. तुमच्या किडनीज डिटॉक्सिफिकेशनचं काम अतिशय उत्तम करत आहे. तुमची गुप्तांग त्यांच्या कामासाठी योग्य ते सहकार्य करत आहे. चेतना शक्तीचे आभार माना आणि आता तुमचे संपूर्ण शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. तुमच्या छातीच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा. तिथून हा पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे. तुमची ऑरा, तुमची रूम, तुमचं घर, तुमचे परिवारजन, तुमची इमारत, तुमची सोसायटी, तुमचा एरिया, संपूर्ण पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश, संपूर्ण जग, संपूर्ण पृथ्वी, पृथ्वीचा गोल, संपूर्ण विश्व ब्रह्मांड ह्या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून गेले आहे, तेजोमय झाले आहे. ज्यामुळे सगळीकडे स्वास्थ्य, स्थैर्य, संपन्नता, सुरक्षितता प्रस्थापित झालेली आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर पांढऱ्या रंगाच्या प्रकाशात भारत देशाचा नकाशा बघा. त्याच्या बरोबर मध्यभागी एक कारंजे आहे असे कल्पना करा. दिव्य शक्तीचं हे कारंजे आहे. खरं म्हणजे ते सूक्ष्म स्वरूपातच आहे. तिथे ते आहे. भारत देशात आता सर्व स्तरावर जे असंतुलन निर्माण झालेलं आहे कोरोना व्हायरसच्या निमित्ताने, रोगराई, महामारी, आर्थिक घडी बिघडली आहे. सप्तरंग त्याचं आता संतुलन करणार आहेत. इंद्रधनुचे जे 7 रंग आहेत ते एक एक करून ह्या कारंजाच्या माध्यमातून बाहेर पडणार आहे. संपूर्ण देशाचा नकाशा व आजूबाजूचा भाग त्याने भरून टाकणार आहे. सर्वप्रथम लाल रंग, तेजस्वी लाल रंग, माणिक जसा असतो तसा तेजस्वी लाल रंग बाहेर पडत आहे व भारत देश वरपासून खालपर्यंत व भारताच्या आजूबाजूचा 1 ते 2 इंचचा भाग या लाल रंगाने भरून जात आहे.
जसजसा भारत देश या लाल रंगाने भरत आहे, भारत देशातील पृथ्वी तत्व संतुलित होत आहे. सगळीकडे जो गोंधळ आहे, तो दूर होत आहे व स्थैर्य प्रस्थापित होत आहे. जितका छोट्या आकारात देश बघाल, तितकं हे रंगांनी भरणं सोपं जाईल. आता केशरी रंग ह्या कारंज्यातून बाहेर पडत आहे. संपूर्ण भारत देश व त्याच्या आजूबाजूचा भाग ह्या तेजस्वी केशरी रंगाने भरून जात आहे. जसजसा भारत देश केशरी रंगाने भरत आहे, भारत देशातील जलतत्व संतुलित होत आहे. सर्जनशीलतेची जागृती होत आहे. नवनवे आविष्कार, स्वतःची नवी निर्मिती निर्माण होत आहे. प्रत्येक जण आपल्या कुळाशी, आपल्या मुळाशी धरून जोडून आयुष्य जगत आहे. सत चित आनंद प्रस्थापित होत आहे. आता यातून तेजस्वी पिवळा रंग बाहेर पडत आहे असं बघा. चमकणारा तेजस्वी पिवळा रंग. संपूर्ण भारत देश व आजूबाजूचा परिसर या पिवळ्या रंगाने भरला जात आहे. जसजसा भारत देश या पिवळ्या रंगाने भरला जात आहे, भारत देशाचे अग्नितत्व संतुलित होत आहे. निर्मिती, नवनिर्मिती ही भारताची शक्ती आहे. ती पुन्हा प्रस्थापित होत आहे व कार्यरत होत आहे. भारताची शक्ती ही अहंकारामध्ये वाया जाणं बंद होत आहे व त्यातून समस्त माणसाची, जीवसृष्टीची भरभराट होईल, उद्धार होईल, उन्नती होईल, अशा क्रियेमध्ये ही शक्ती लागत आहे. धैर्य, शक्ती, सामर्थ्य सर्वत्र प्रस्थापित होत आहे. संपन्न विचारांनी प्रत्येक जणाचे हृदय व मन भरून जात आहे. आता हिरवा रंग बाहेर पडत आहे. कारंज्यातून बाहेर पडणारा हा हिरवा रंग संपूर्ण भारत देशाला सामावून घेत आहे. त्याच्या आजूबाजूच्या भागांनाही सामावून घेत आहे.
जसजसा भारत देश हिरव्या रंगाने भरत आहे, भारत देशातील अशांती, असुरक्षितता संपुष्टात येत आहे व त्याची जागा शांती, प्रेम, श्रद्धा, विश्वास, कृतज्ञता घेत आहे. प्रत्येक जण माझा व माझ्याबरोबर सर्वांच्या कल्याणाचा विचार करत आहे. दुसऱ्यांच्या आनंदात, सुखात आनंदी होत आहे. दुसऱ्यांच्या सुखाची मंगल कामना करत आहे. आता ह्या कारंज्यातून आकाशी रंग, स्काय ब्ल्यू कलर बाहेर पडत आहे व संपूर्ण भारत देश व त्याच्या आजूबाजूचा परिसर या आकाशी रंगाने भरून जात आहे. हिरव्या रंगाने भरून जाऊन वायुतत्व संतुलित झाले, तर आता निळ्या रंगाने जेव्हा भारत देश भरत आहे तेव्हा आकाश तत्व संतुलित होत आहे. भारतामध्ये असणारं भरपूर ज्ञान, नॉलेज, त्याचा योग्य तो उपयोग केला जात आहे. त्याचे नवनवे आविष्कार निर्माण केले जात आहे. जशी आकाशाची व्याप्ती आहे तशी भारतातील यश, विकास व प्रगतीला व्याप्ती प्राप्त होत आहे. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व खुलत आहे. मी कोण आहे या जाणीवेने प्रत्येक जण आयुष्य जगत आहे. आता या कारंज्यातून डार्क ब्ल्यू कलर बाहेर येत आहे. गडद रॉयल ब्ल्यू कलर, इंडिगो ब्ल्यू कलर, ज्याने संपूर्ण भारत देश भरून गेला आहे, त्याच्या आजूबाजूचा परिसर भरून गेला आहे. यामुळे भारत देशाचे गुरुतत्व संतुलित होत आहे. गुरुजनांची ही भूमी, त्यांनी निर्माण केलेलं प्राचीन ज्ञान, त्या गुरुजनांचे शुभ आशीर्वाद लाभत आहे. त्यांची कृपादृष्टी लाभत आहे. आरोग्य, स्वास्थ्य, स्थैर्य, संपन्नता यासाठीच आवश्यक गुरुबळ प्राप्त होत आहे. आता या कारंज्यातून छान तेजस्वी जांभळा रंग बाहेर पडत आहे. संपूर्ण भारत देश व त्याच्या आजूबाजूचा परिसर या तेजस्वी जांभळ्या रंगाने भरून जात आहे.
ज्यामुळे भारत देशाचे महत्त्व संतुलित होत आहे. भारत देशाला सतत जी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्याचा मार्ग आहे, तो मोकळा होत आहे. त्यातले अडथळे दूर होत आहे. भरपूर प्रमाणात दिव्य प्रकाश शक्ती, ते तेज याचा भारत देश स्वीकार करत आहे. जिथे जिथे अदृश्य शक्ती, आसुरी शक्ती यांचा प्रादुर्भाव झालेला आहे, कोरोना व्हायरस व त्यासारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यांचा समूळ नाश होत आहे. त्यांची नवी उत्पत्ती व प्रसार थांबत आहे. भारत देशातील पुरुष तत्व व प्रकृती तत्व संतुलित होत आहे. सगळीकडे सुरक्षितता प्रस्थापित होत आहे. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती, परमेश्वरा, सर्व गुरुजन व एंजल्स, सध्या जी कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली रोगराई महामारी आहे भारत देशात व समस्त जगामध्ये, ती तुम्ही संपुष्टात आणा. आमच्या कर्मदोषाबद्दल आम्हाला क्षमा करा. आमच्यावर दया करा. तुम्ही धावून या व सगळीकडे आता स्वास्थ्य, स्थैर्य, आरोग्य, सुख, शांती, समाधान, संपन्नता प्रस्थापित करा. सर्व सरकार, भारताचे केंद्र सरकार, राज्य सरकार, जगभरातील सर्व निर्णय घेणारी सरकारी यंत्रणा असेच निर्णय घेत आहे कोरोना व्हायरसच्या धर्तीवर, जे प्रत्येकासाठी शॉर्ट टर्म व लॉंग टर्म मध्ये फायदेशीर आहे, सुरक्षित ठेवणारे आहे. थर्ड आय मध्ये लक्ष केंद्रित करा आणि व्हाईट लाईट मध्ये बघा. सगळीकडे सगळं सुरळीत सुरू झालेलं आहे. सर्वजण जबाबदारीने, सुरक्षित अंतर ठेवून, स्वयंशिस्तीने आयुष्य जगत आहे. पुढे पुढे सरकत आहे. धडाडी, जिद्दीने, धैर्याने, साहसाने दैनंदिन आयुष्य जगत आहे. सगळीकडे स्वास्थ्य आहे, उत्साह आहे, चैतन्य आहे. आता हे जे कारंज होतं, हे ब्रह्मांडात विलीन होत आहे आणि वरून सोनेरी रंगाचा पाऊस पडत आहे, ज्याने संपूर्ण ब्रह्मांड, जग, भारत देश, महाराष्ट्र राज्य, मुंबई शहर, पुणे जिल्हा, पुणे शहर, तुमचा एरिया, तुमची सोसायटी, तुमची इमारत, तुमचं घर, तुम्ही स्वतः, तुमचे परिवारजन व समस्त मनुष्य, प्राणी आणि सृष्टी या सोनेरी रंगाने भरून गेली आहे. जिथे जिथे सृष्टीमध्ये असंतुलन आहे, श्रीकृष्णाच्या मुरलीचे स्वर समस्त ब्रह्मांडात पोचत आहे. त्याच्या मंगलमय ध्वनीने सगळीकडे संतुलन प्रस्थापित होत आहे, चैतन्य प्रस्थापित होत आहे, प्रेम प्रस्थापित होत आहे, विश्वास प्रस्थापित होत आहे. शुभ मंगलमय वातावरण,
कल्याणमय वातावरण, सगळीकडे प्रेमाच्या, विश्वासाच्या, श्रद्धेच्या लहरी निर्माण झाल्या आहेत. तुमचे हृदय व मन या प्रेमाने भरून गेले आहे, उल्हसित झाले आहे. तुमच्यातून पुन्हा ब्रह्मांडात या प्रेमाच्या, आनंदाच्या, विश्वासाच्या, कृतज्ञ भावाच्या लहरी ब्रह्मांडात पसरत आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याच्या हृदयापर्यंत त्या पोचत आहे. प्रत्येक जण ह्या प्रेमाने, विश्वासाने, शांतीने, श्रद्धेने भरून गेला आहे. ईश्वरी मार्गाने, विश्वासाने, धैर्याने, सामर्थ्याने प्रत्येक जण आपलं रोजचं आयुष्य जगत आहे. संपन्नता, आरोग्य, स्वास्थ्य, स्थैर्य सगळीकडे प्रस्थापित झालेलं आहे. या आनंदी मनाने स्वतःच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. 3 वेळेला आपण ओंकार म्हणणार आहे. एक दीर्घ श्वास घ्या व ओंकार म्हणायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. चेतनतेचा अनुभव घ्या. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.